सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. शुभ प्रभात. दत्त माझा मी दत्ताचा. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र अध्याय 47. पीठिकापुरमपासून पंचदेव पहाड ग्रामापर्यंत श्रीपादांच्या माता पिता, आजी आजोबा आणि भक्तगणांचे विचित्र प्रयाण. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. श्रीपादांच्या दरबारात सर्वांना यथेच्छ भोजन मिळत असे. अन्नपात्रातून कितीही अन्न काढले तरी त्यातील अन्न संपतच नसे, हे मोठे दिव्य आश्चर्य होते. सर्व प्राणीमात्रांनी भरपूर अन्न खाल्ल्यावर जलचरांना सुद्धा तो प्रसाद मिळावा या उद्देशाने अन्नपात्रातील उरलेले अन्न कृष्णा नदीत सोडण्यात येई. श्रीपादप्रभू बाबणाचार्यालूंना म्हणाले, आजोबा, तुम्ही श्री शैल्यावर सावित्री काठक यज्ञ संपन्न करून सूर्यमंडलातील तेज शक्तिपातद्वारा आकर्षित केले होते. तसेच मी अवतार घ्यावा म्हणून भारद्वाज मुनींनी अत्यंत आर्तभावाने प्रार्थना केली होती. त्यांना दिलेल्या वचनाचे पालन करण्यासाठी मी अवतार घेतला आहे. ब्रह्मस्वरूप हे शब्दांनी वर्णन करता येत नाही, तसेच मनानेही त्याची कल्पना करता येत नाही. ते ब्रह्मस्वरूप केवळ दत्तात्रेय प्रभूच जाणू शकतात. त्यासाठी आपण त्यांच्याच नावाचा जयघोष करूया. मी देशकालावर मात करू शकतो. माझ्या इच्छेला पर्याय नाही. माझ्या गरजेनुसार मी माझ्या मताशी तुमच्या मताची एकवाक्यता करू शकतो. अंतराळातील सारे तारे ग्रह माझ्या हातातील खेळणे आहेत. मी तुमच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण केल्या. आजोबा, तुम्ही पूर्वी लाभादी महर्षी नंद भास्कराचार्य झालात तेव्हा प्रत्येक वेळी मी तुमच्यावर कृपा केली. आता बापनावधानालू म्हणून आलात व मी श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपात भावविभोर होऊन आलो आहे. यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. यानंतर व्यंकटप्पा श्रेष्ठी म्हणाले, हे सोन्या, हे कृष्णा, तुला सर्व काही सोपे वाटते, परंतु आम्हाला ते असाधारण आणि रोमांचकारी वाटते. यावर श्रीपाद प्रभू म्हणाले, आजोबा, मी पूर्ण प्रज्ञ असून प्रत्येकाच्या कर्मधर्माप्रमाणे ज्याचे त्याला फल देत असतो. माझ्यातून निघालेला लहानसा किरण सुद्धा पृथ्वी सहन करू शकत नाही. थोडीशी कुंडलिनी शक्ती जागृत केली तरी तुम्ही ती सहन करू शकत नाही. त्यामुळे मी माझ्याच मायेमध्ये स्वतःला सुरक्षित ठेवतो. जेव्हा गरज पडेल तेव्हा मी असाधारण कार्य करू शकतो. असा कोणताच वर नाही ज्यात माझी माया नाही. मी करू शकणार नाही असे कोणतेच कार्य नाही. तुम्हा सर्वांना पेटिकापुरमहून इतक्या थोड्या वेळात पंचपहाड ग्रामापर्यंत आणण्यामागे मी दत्तप्रभूच आहे हे तुम्हास कळावे, हाच उद्देश होता. नरसिंहवर्मा म्हणाले, सर्वजणांचे रक्षण करणारा एकमेव शास्त्रीय तूच आहेस, क्षत्रिय तूच आहेस. बाकी सारे नाममात्र क्षत्रिय आहेत. यावर श्रीपाद प्रभू म्हणाले, क्षत्रियत्व हा माझा नेहमीचा स्वभाव आहे. शिवाजी महाराज या नावाने महाराष्ट्रात अवतार घेऊन सनातन धर्माचे रक्षण करावे अशी ईश्वरी इच्छा होती. या इच्छेनुसार शिवाजी राजाचा अवतार धारण करून महाराष्ट्र हिंदवी राज्याची प्रतिष्ठापना करेन. यावर नरसिंह वर्मा म्हणाले, सार्वभौम श्रीपादांचा जय जयकार असो. श्रीपादांच्या आजी म्हणाल्या, अरे बाळा, तुझा विवाह सोहळा पाहण्यासाठी आमचे डोळे आतुर झाले आहेत. तुझा विवाह सोहळा मोठा थाटापाटाने साजरा झालेला आणि तुझ्या कपाळावर लग्नाचा टिळा लावून मुंडावळा बांधलेला सर्व शृंगारांनी नटलेला नवरदेव आम्हास पाहायचा आहे. श्रीपाद प्रभू म्हणाले, आजी, अवश्य तुमच्या इच्छेप्रमाणे होईल. मी कल्की अवतारात शंबल गावात जन्म घेईन. त्यावेळी पद्मावती नावाच्या अनघा लक्ष्मीबरोबर विवाह करीन, परंतु यासाठी काही काळ लागेल. तुमची इच्छा मात्र मी अवश्य पूर्ण करेन. व्यंकट सुबम्मा श्रीपादांना म्हणाली, हे कान्हा, तू माझ्या हातांनी दूध, दही, साय, लोणी खाऊन खूप दिवस झाले. माझ्या हाताने तुला खाऊ घालण्याची तीव्र इच्छा आहे. माया नाटक सूत्रधारी श्रीपाद प्रभू आणि त्यांच्या लीला विनोद. श्रीपाद प्रभू म्हणाले, आजी, तू अवश्य खाऊ घाल. मला आपल्या हाताने खाण्याचा कंटाळा आला आहे. तुम्ही पिठापुरमहून येताना दूध, दही, लोणी आणणार असे मला कळले होते, परंतु एवढ्या लांबच्या प्रवासात ते चांगले राहावे म्हणून तुमच्या वात्सल्य प्रेमाने बंदित होऊन अशी लीला केली की जसे होते तसेच चांगले राहिले. आजी, यासाठी मी किती कष्ट सहन केलेत म्हणून सांगू. इतक्या दुरून 18 घोडागाड्यांना पंचदेव पहाडापर्यंत आणणे सामान्य आहे का? माझे सारे अंग ठणकत आहे. माझ्या हातावर किती वळ उमटलेत ते बघ. खरोखरी श्रीपादांच्या हातावर फोड आले होते. व्यंकट सुबम्माने अत्यंत मृदुभावाने श्रीपादांच्या हातांना लोणी लावले आणि अंगास गरम पाण्याचा शेक दिला. खरोखरी माया नाटक सूत्रधारी श्रीपादांच्या लीला मोठ्या अगम्य होत्या. राजमांबा म्हणाली, हे कृष्णा, तुझा आवडता हलवा करून तो चांदीच्या पात्रात घालून आणला आहे. तू जवळ ये, तुला खाऊ घालते.
श्रीपादांच्या 3 आजींनी मिळून त्यांना तो मधुर हलवा खाऊ घातला, परंतु त्या पात्रातील हलवा संपतच नव्हता. श्रीपादांनी ही लीला बराच वेळपर्यंत चालू ठेवली. ते आजीला म्हणाले, तुम्हा तिघींना माझ्याविषयी अत्यंत प्रेमभाव आहे. तिघींनी मिळून मला एकट्यालाच हलवा खाऊ घातला तेव्हा मला त्रास होणार नाही का? यानंतर श्रीपादांनी आपल्या भावाला, बहिणीला, मेहुण्यांना तो हलवा आपल्या हातांनी खाऊ घातला. तिथे आलेल्या भाविकांमध्ये व्यंकय्या नावाचा एक शेतकरी होता. त्याला श्रीप्रभूंनी दीक्षा दिली होती. आपल्या हाताने हलवा दिला. राहिलेला हलवा गाडीवानांना व घोड्यांना देण्यास सांगितले. ते चांदीचे भांडे व्यंकय्यास भेट स्वरूपात दिले. अप्पलराज शर्मा म्हणाले, बाळा, तू दत्तप्रभू असल्याचे न कळाल्यामुळे आमच्या हातून नकळत झालेल्या अपराधांची क्षमा कर. तेव्हा श्रीपाद प्रभू म्हणाले, तात, आपण माझे पिता आहात. पित्यास पुत्राने क्षमा करायची असते काय? तुम्ही मला पूर्वीप्रमाणे आपला मुलगाच समजून वात्सल्य अमृताचा सतत वर्षाव करावा, तसेच माझ्या अभ्युदयाची आकांक्षा करा. यावेळी श्री व्यंकावधानी आणि त्यांच्या धर्मपत्नीच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. यावर श्रीपाद प्रभू म्हणाले, मामा, आपले बंधन शाश्वत स्वरूपाचे आहे. मी केवळ तुमचाच जावई आहे असे नाही, तर तुमच्या वंशातील जन्म घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीचा मी जावाईच आहे. मी माझ्या दिव्य लीलांनी तुम्हा सुखवीत जाईन. कल्की अवताराच्या वेळी पद्मावती देवीचा वधू स्वरूपात स्वीकार करून तुमची मनोकामना पूर्ण करीन. सुमती महाराणीचे दुःख दूर करीन. तिचा लाडका पुत्र सर्व पुत्राप्रमाणे नवरदेवाच्या स्वरूपात नटलेला न पाहता एका यतीच्या रूपात वैराग्य धारण केलेला पाहून ती दुःखी झालेली आहे. श्रीपादप्रभू आईकडे पाहून म्हणाले, आई, तू आणि अनुसूया माता मला वेगळ्या वाटतच नाहीत. तुम्हा दोघींच्या मनोकामना मी कल्की अवतारात नक्की पूर्ण करीन. श्रीपादप्रभू पुढे म्हणाले, आई, तुझ्या गर्भातून जन्म घेतल्याने मी केवढा महान झालो. तुझ्या वात्सल्यामृतानेच माझे भरण पोषण झाले. माझी बहीण वासवीने केवढे महान कार्य केले ते पाहिलेस ना. मला भूक लागली असताना माझे लहान बाळात रूपांतर करून अनसूया मातेजवळ दुग्धपान करण्यास पाठविले. व्यंकय्या त्यावेळी म्हणाले, हे महागुरु, आपल्या चरणी एक नम्र प्रार्थना आहे. आपण ज्या असंख्य लीला या दरबारात केल्या, तो दरबार आणि याला लागून असलेला परिसर विश्वविख्यात व्हावा. श्रीपादप्रभू म्हणाले, भविष्य काळात माझा दरबार पक्क्या इमारतीत परिवर्तित होईल. यात गोधन सुद्धा असेल. त्यात माझ्या कितीतरी लीला प्रदर्शित होतील. हा माझ्या डोळ्यांनी पाहिलेला भविष्य काळातील अनुभव आहे. तिथे जमलेल्या सर्व भाविकांना गाढ निद्रा लागली आणि काही क्षणातच मी, तो संन्यासी, श्रीपादप्रभू आणि त्यांचा संपूर्ण दरबार सारेच अदृश्य झाले. त्याचे काय झाले असेल याची मला हुरहुर लागली. हे सारे राक्षसी मायेने झाले असेल अशी मला शंका आली. यावर श्रीपादप्रभू म्हणाले, माझ्या सानिध्यात कोणतीही राक्षसी माया कार्य करू शकत नाही. मी त्या सर्वांना सुरक्षित रीतीने पिठिकापुरमला नेऊन पोहोचविले. ही एक महान अनुभूती होती. मला ते ज्या भावाने भजतात त्याच भावाने मी त्यांचे रक्षण करतो, हे माझे व्रत आहे. श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.